वर्धा जिल्ह्यातील देवळाली तालुक्यातील गवळेतील श्री संत भदाजी महाराज व महादेव बाबा सदिचानंद खटेश्वर महाराज तपोभूमी मठ श्री क्षेत्र गवळेथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 8 फेब्रुवारी रोजी पहाटे विधिवत पूजा करून करण्यात आली। 7 फेब्रुवारी रोजी रात्री संत गजानन महाराज यांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिला मंडळाच्या दिंड्या अश्वविद्युत रोषणाई करण्यात आली। 8 फेब्रुवारी रोजी दुपारी संत सेवक रवींद्र महाराज विलायतकर विनेकरी दिव्य तेज तपोनिधी संत लोटांगण महाराज वारी परंपरा यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन होऊन गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळेस काही व्यक्तींचा व गजानन भक्त यांचा सत्कार करण्यात आला। यानंतर एकनिष्ठ गजानन भक्त समाजसेवी आशिष कसनारे वर्धा यांच्यातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। रात्री 7 ते 10 सूरसंगम संगीत अभंगवाणी वर्धा यांचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता सर्व वारकरी भजनी मंडळ गळू नवयुवक तरुण तरुणींनी सहकार्य केले। आज या ठिकाणी श्री क्षेत्र गौळ या गावामध्ये जुनी तपोभूमी श्री संत भदाजी महाराज महादेव महाराज मठामध्ये समर्थ गजानन महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली। इथून शेगावला दिंड्या जात होत्या। अलीकडच्या काळामध्ये आता प्रवासाची दुरवस्था आणि होऊ नये, गावामध्ये सर्वांना गजानन महाराजांचं दर्शन व्हावं म्हणून महिला मंडळांच्या मनामध्ये संकल्पना आली की गजानन महाराज आपल्या गावामध्ये आणायचे, म्हणून त्यांनी या इथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली। जुनी संतांची भूमी आहे, तपोभूमी आहे आणि इथे गजानन महाराज आल्यामुळे विशेष त्या ठिकाणी महत्त्व आहे। म्हणून सर्व महिला मंडळ वारकरी भजनी मंडळ गौळ तसेच गावातील सर्व तरुण मंडळी आणि सर्व गौळवासी यांच्या वतीने या ठिकाणी गजानन महाराजांची स्थापना करण्यात आली आणि हा कार्यक्रम या दिवशी प्रकट दिनाच्या महोत्सवावर 148च्या प्रकट दिनाच्या महोत्सवावर या ठिकाणी संपन्न झाला आणि सर्व गावकऱ्यांनी याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। या निमित्त सर्व गावकरी बंधू भगिनी आणि महिला मंडळाचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना या गजानन महाराजांच्या सेवेच्या ज्या ठिकाणी संधी मिळावी, सर्वांनी ही सेवा संस्थांच्या आणि नियमाप्रमाणे गजानन महाराजच्या संस्थांच्या नियमाप्रमाणे सर्वांनी या गजानन महाराज संस्थांची सेवा करावी अशी सर्वांना विनंती करतो। महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश कांबळे, वर्धा।